डिचोली तालुक्यात विविध ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आला। साखळी सरकारी उच्च माध्यमिक शाळेत पत्रकार सिद्धार्थ यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून नवीन पिढीने पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवावे असे आवाहन केले। डिचोली पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विशांत वजे यांनी डिचोली तालुक्यातील पत्रकारिता निष्पक्ष आणि डागमुक्त असल्याचे सांगत भविष्यातही अशीच निष्कलंक व निपक्ष पत्रकारिता करण्याचे आवाहन दिले। तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार रविराज चारी यांनी डिचोलीत ज्येष्ठ नागरिकांसोबत पत्रकार दिन विशेष पद्धतीने साजरा केला। दुसऱ्याकडून किती करा तुम्ही पण पत्रकारी येऊचे प्रयत्न करा। ह्याचं कारण एकच आहे की तुमची भाषा आजकाल आमची भाषा कोणाच्या तज्ञ वचना पण तुमच्या पिढीच्या लेवलला जर तुमची भाषा जर करून घेतात जाल्यार तुमकां ते सोप्या पद्धतीने वयतले। सो त्या पद्धतीने तुम्ही भाषा करू शकता, उलोवंक शकता, ज्ञान देऊ शकता। सो ताका लागून तुम्ही ह्या नवीन पिढीच्या नवीन जगात तुम्ही मार्गदर्शन करपाक लागून नवीन पिढीक ह्या हितून ह्या क्षेत्रात येवपाचे अशें म्हाजें पत्रकारूय फुडें वयता। पत्रकारांची इच्छा आसता अशें न्हू की पत्रकार जशें कार्यक्रम म्हटले की निंदे जाल्ले आसा पत्रकार ज्या पद्धतीची पत्रकारिता करून पळयना पूण खंय तरी समाजान आयज पत्रकारांक सपोर्ट दिवपाची गरज आसा। ज्या टायमार एक विशय एका प्रकरणाची बातमी जेन्ना कोणी पत्रकार जेन्ना बरयता तेन्ना ताका खबर आसता की हेजो बॅकफायर आपल्याचेर कितें येवंक शकता। तरी आसतना ज्या टायमार एक पत्रकार धाडस करता आनी ती बातमी सादर करता आनी जेन्ना खंयचो तरी रोश आपल्याचेर ओडून घेता त्या टायमार अशें जावंक जायना की तो पत्रकार एकाकी घडोवंक जायना। जेन्ना तेजेर खंय तरी ऑपोजीट पार्टी कडल्यान जावं ऑपोजीट हितूनसून घटका कडल्यान जेन्ना तेजेर खंय तरी दबाव येवंक लागतलो जावं खंय तरी कितें जाता त्या टायमार तुमच्या सारकेच लोक आसतले, समाजातले बरे बरे लोक आसतले जे बातमी वाचता आनी सायडीक काडून दवरता। अशा सुद्दां लोकांनी त्या पत्रकाराक दुसऱ्या दिसा बाबा ती बातमी अशा पद्दतीन कित्याक येयली, मातशी मवाळ कित्याक येयली जावं तेज्या पेक्षा प्रखर कित्याक उरना हेची सुद्दां विचारणा करपाची गरज आसा। आनी समाजाची मोठीशी साथ लाभतेच असं नाही। अनेक प्रकारचे आरोप तसेच धमक्या अशा सर्व गोष्टी प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काम करतो आणि आजच्या या टिळक पुण्यतिथीनिमित्त जे योगदान देतात गेली अनेक वर्ष डिचोली तालुक्यातील आमचे सर्व पत्रकार त्यांना मी विशेष त्यांचे अभिनंदन करतो। अशाच प्रकारे आम्ही निष्ठुरपणे पत्रकारिता जो वसा आम्ही सर्वांनी घेतलेला आहे आणि आमचं विशेष म्हणजे डिचोली तालुक्यातील पत्रकारावर कसलाही डाग नाही। त्यामुळे हे जे आपण पुढं अंगीकारलेलं आहे ते यापुढे अशाच प्रकारे पुढे चालू ठेवण्यासाठी टिळकांची आम्हाला निश्चित प्रेरणा मिळेल। पेपर काढून ब्रिटिशांक चळवळी पळोवन सोडलेले म्हणजे आमचे कडेन दोन हत्यारां आसा। एक हत्यार आहा तें कहलें AK-47 आनी दुसरें हत्यार आहा तें कहलें हत्यार आसा पेन। आनी अशें म्हणटा की AK-47 एट द टायम एक 100 लोकांक मारूंक शकता फायरिंग करून पूण पेन कॅन किल सो मेनी पीपल। म्हणून तेका लागून त्या कलमाक त्या पेनाक इतकी पावर आसा की त्या पेनाक केदी व्हडली क्रांती करूंक शकता। आनी ही क्रांती कोण करता तर आमची वृत्तपत्रां जे पेपर जे आसा न्यूजपेपर आसा पळय ते फक्त पेनान बातमी बरयता। आतां कळ्ळें तुमकां काल फोंड्या कुत्र्याच्या गँग कुत्र्याच्या ग्रुपान कुत्रे सगळे एकी कडेन येयले आनी एका भुरग्याचेर अटॅक केलो। सोमते पेपराची बातमी येयली सकाळचो सरकार सोमतेच जागे जालें म्हणजे तांकां कळ्ळें की आतां कितें तरी एक्शन घेवपाक जाय। आनी कोण आयोजित केला आहे त्यांचं जीवन आणि त्यांची पत्रकारिता याच्यावर सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे। पण ती सखोलता आज आपण समाजासाठी वापरतो हे निश्चितच, कारण समाजासाठी जे काय आपण मनात एक विचार करून आपण समाजासाठी वावरतो त्यांच्या अडीअडचणी आपण जगासमोर मांडतो आणि ही जी पत्रकारितेची मूठ जी आहे या डिचोली येथे पत्रकारितेने साधली आहे ती खरोखरच योग्य आहे। ही होती आजची प्रमुख बातमी। अधिक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा भतग्राम वार्ता लाईव्ह। आपला निरोप घेत आहे। धन्यवाद।